ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। वेगळा रक्तगट आणि अनेक रक्तवाहिनी असलेल्या आव्हानात्मक अशा किडनी निकामी झालेल्या 40 वर्षीय महिला रुग्णावर पुण्यातील बाणेर स्थित मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या किडनी बदलाची शस्त्रक्रिया केली आहे। गृहिणी असलेल्या आरती मशाल यांना 2015 पासूनच विविध प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या। त्यांच्या आजारपणाची सुरुवात ही SLE दुर्मिळ रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या ल्युपस नेफ्रायटिस या आजाराच्या निदानाने झाली होती। 5 प्रकारच्या विविध औषध उपचार पद्धतींचा वापर करूनही त्यांचे हायपरटेन्शन हे नेहमीच अनियंत्रित होते। 2020 मध्ये त्यांचा आजार हा आणखी बळावून हर्पिस ज्युस्टर आणि मधुमेह यांचे निदान झाले। एप्रिल 2021 मध्ये त्यांना किडनी निकामी होण्याची लक्षणे दिसू लागली। किडनी निकामी झाल्याने त्यांना 2023 पासून डायलिसिसवर ठेवण्यात आले होते। एकीकडे आरती यांची स्थिती खालावत असल्याने त्यांच्या किडनीचे रोपण करणे आवश्यक होते। त्यांचे पती राहुल मशाले वय 43 यांनी त्यांच्या 2 किडण्यांपैकी एक देण्याची तयारी दर्शवली, पण रक्तगट न जुळल्याने म्हणजेच राहुल यांचा रक्तगट B पॉझिटिव्ह तर आरती यांचा रक्तगट A पॉझिटिव्ह असल्याने हा बदल खूपच आव्हानात्मक झाला होता। त्यानंतर अधिक तपासणी केल्यावर आणखी एक आव्हान समोर आले, ते म्हणजे राहुल यांच्या किडनीमध्ये 3 रक्तवाहिन्या होत्या। अशी स्थिती ही जगभरातील केवळ 10% लोकसंख्येमध्ये आढळते। या सर्व आव्हानांवर मात करून डॉक्टर तरुण जेलोका यांनी डॉक्टर आनंद धारसावाल आणि यांच्या टीमने 18 जुलै 2024 रोजी यशस्वीपणे किडनी बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण केली। प्रत्यारोपणाच्या टीममध्ये डॉक्टर तरुण जेलोका, डॉक्टर आनंद धारसकर, डॉक्टर सौरभ खिस्ते, डॉक्टर श्रीरंग रानडे, डॉक्टर निलेश वरवंतकर, डॉक्टर रणजित महेश गौरी यांचा समावेश होता। तसेच अनेस्थीसिया टीमचे नेतृत्व डॉक्टर आशिष फाटक यांनी केले होते। मी मणिपाल हॉस्पिटल बाणेरमध्ये ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे आणि ह्या केसमध्ये 3 रेअर गोष्ट होती। नंबर 1 यामध्ये ABO इनकॉम्पॅटिबल मिसमॅच ट्रान्सप्लांट होती। नंबर 2 ह्यांची डोनरमध्ये 3 शिरा आर्टरी होती आणि नंबर 3 हजबंडनी दिली होती, जी आपल्या देशामध्ये फार रेअर आहे। ते ह्या ट्रान्सप्लांटसाठी आपण ट्रान्सप्लांटच्या आधी खूप तयारी केली, सर्जननी पाहिला, सगळं असेसमेंट केली। आपण ABO इनकॉम्पॅटिबल असल्यामुळे जे प्रोसेस होते त्यांची प्लाझ्मा एक्सचेंजवर करून घेतली। त्याच्यानंतर प्रिपेअर झाल्यानंतर आपण ट्रान्सप्लांट केली आणि त्यांचे रिझल्ट अगदी उत्तम झाला आहे। तर हा 3 गोष्ट एकच माणसामध्ये एकच केसमध्ये जी आहे ते रेअर आहे, त्यासाठी आपण हे प्रेझेंट करतो आहे। पेशंट कसे भेटले, कुठून आले? पेशंट माझी लॉंग फॉलोअप 2015 पासून ते SLE नावाची आजारावर ग्रसित होती आणि हळूहळू 10 वर्षामध्ये त्यांची किडनी पण इन्व्हॉल्व झाली आणि हळूहळू किडनीची फंक्शनिंग कमी झाली आणि ते 23-24 मध्ये निकामी झाली 23 मध्ये। आणि त्याच्यानंतर आपण ऑप्शन दिली, त्यांच्याकडे 2 पर्याय होती, एक डायलिसिसची आणि ट्रान्सप्लांटची। त्यांनी सांगितलं की मी ट्रान्सप्लांट करणार आहे, ट्रान्सप्लांटमध्ये फायदा जास्त आहे डायलिसिसपेक्षा। तर सुरुवातमध्ये थोडी महिने आपण डायलिसिस केल्यानंतर तयारी केल्यानंतर ट्रान्सप्लांट करून घेतली। किती वेळ लागला, कशी झाली ऑपरेशन? ऑपरेशनची वेळ कमीत कमी 1 तास लागली होती। त्यामध्ये डोनरची किडनी काढायची आणि प्रत्यारोपित करायची, हे सगळं टुगेदर 1 तास लागला त्यामध्ये। नाही, ते स्वतः तयार झाला, एकदम अगदी तयार झाला। ते सांगितले की मला माझी बायको पाहिजे, त्यासाठी काही पण गरज आहे ते आपण करायला तयार आहे। त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या एक्सपिरियन्सवरती आणि एवढी रेअर केस त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की खूप रेअर केस होती की कॉम्प्लिकेशन होते, तरी सुद्धा सक्सेसफुली ट्रान्सप्लांट त्यांनी केले। त्याच्यामुळं पूर्ण टीमचे आणि मणिपाल हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। आणि आज 21 डेज झालेले आहे ट्रान्सप्लांटनंतर। वाईफ माझी आज स्टेबल आहे, 20 वर्ष स्टेबल आहे। त्रास मनात असा काही मेजर काही त्रास नाही सध्या तरी, की 21 दिवसानंतर किंवा मेजर ट्रान्सप्लांटनंतर बऱ्याचशा इन्फेक्शन वगैरे होतात, तर तसं त्या पद्धतीने सध्या काही दिसत नाही आणि ती स्टेबल आहे। विकनेस थोडासा आहे पण कव्हर होईल। तिची कॉन्फिडन्स लेवल ॲक्च्युली ह्या सगळ्यामध्ये तिची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय होती। तिची जी विल पॉवर आहे ती खूप स्ट्रॉंग आहे। 2015 पासून आम्ही ह्याच्यामध्ये आहे। 15 ते 2024 9 वर्षापासून ती स्ट्रगल करते आणि आज हा जो दिवस आहे हा खूप आमच्या आयुष्याचा
एफर्ट, त्याच्यामुळं आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जो हातभार लावला आहे मणिपालच्या पूर्ण टीमने लावलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे मी खूप धन्यवाद मानू इच्छितो. तुमच्याबद्दल मी राहुल विष्णू माशाळे, सध्या मी राहायला तातोडीमध्ये आहे. माझं ऑक्युपेशन सर्व्हिस आहे. मी LIC हाऊसिंग फायनान्समध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतोय. आणि लास्ट 15 इयर्स मी सर्व्हिस आहे चालू आहे माझी. ह्या पूर्ण कालावधीमध्ये माझ्या ऑफिससुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे, कारण की ऑफिसच्या सपोर्टशिवाय मला हे सगळं शक्य नव्हतं. फायनान्शियल म्हणा किंवा पर्सनल मला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केलेले आहे. माझं वय 43 इयर्स आहे, ओल्ड आहे. आणि मिसेस जी आहे माझी 40 इयर्स ओल्ड आहे. आणि आम्हाला एक डॉटर आहे 15 इयर्स ओल्ड. 1 चाइल्ड डॉटर आहे आम्ही. आणि सध्याच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही खूप आता सध्या आनंदात आहोत, कारण की आम्ही जे 9 वर्ष जे मागचे जे स्ट्रगल केलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही आता सध्या खूप आनंदी आहोत. आणि आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही मणिपालला चूज केलं आणि इथल्या टीमने आम्हाला सपोर्ट देऊन आज हे आनंदाचा दिवस आमच्या आयुष्यात आलेला आहे. त्यामुळे खूप खूप थँक्यू सर्व टीमला आणि खासकर झालकर सर आणि कदम सरांना की त्यांनी खूपच म्हणजे त्यांनी कधीच पेशंट म्हणून आम्हाला कधीच ट्रीट केलं नाही. मला या सगळ्या आजारापासून उभारण्यासाठी डॉक्टर सरांनी खूप मदत